नमस्कार सर्वांना, माझ्या या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे। बघा, टॉपिक सुरू करण्याच्या पहिले थोडं सांगतो, माझा आवाज जो आहे ना तो आज ठीक नाही आहे, थोडं सर्दीमुळे आवाज बसलाय, तर थोडं ऍडजस्ट करून घ्या। बघा, आजचा टॉपिक जो आहे तो आहे आपला क्लॉजेस। ठीक आहे, क्लॉजेस असा टॉपिक आहे की इंग्लिश ग्रामर मध्ये बऱ्याच जणांना याच्याबद्दल कन्फ्युजन असते। आता हा जो भाग असणार आहे आपला, हा आपला बेसिक वाला भाग आहे, कारण हे एकदम मुळापासून सांगायला लागते। याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला क्लॉज काय असते, त्याच्यानंतर त्याचे प्रकार जे आहे बेसिक ते कशा पद्धतीनं असतात आणि ते कसे ओळखायचे, थोडी बेसिक माहिती सांगणार आहे। ठीक आहे, पूर्णच व्हिडिओ जो आहे म्हणजे पूर्ण टॉपिक घेतला तर व्हिडिओ मोठा बनतो, जास्त मोठा व्हिडिओ असला की मग जे आहे मुलं विद्यार्थी पूर्ण पाहत नाही व्हिडिओ, त्याच्यामुळे मी पहिले बेसिक क्लिअर करतो। त्यानंतर याच्यासाठी मला उभय अव्यय म्हणजे कंजंक्शन्स हे सुद्धा टॉपिक तुम्हाला सांगावं लागेल, जेणेकरून तुम्हाला आपला टॉपिक व्यवस्थित समजेल। आणि त्याच्यानंतर जे आपले उपप्रकार असतात त्याच्यासहित तुम्हाला माहिती सांगतो। ओके, तर आज हा जो आहे हा आपला या टॉपिकचा पहिला भाग आहे, बेसिक। आजचा जो भाग असणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला आज बेसिकच सांगतो। ठीक आहे, हा आपला बेसिक वाला व्हिडिओ आहे। ओके, याचे आपण भाग पुढे बघू। मग चला स्टार्ट करूया आपण। बघा, पेपरामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं असते, ते म्हणते की याचा काय ओळखा, क्लॉज ओळखा। आता सरळ पहिले त्याच्यासाठी क्लॉज म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे। बघा, तुम्हाला सांगतो मी, क्लॉज म्हणजे मराठीत मी काय म्हटलं, उपवाक्य। बरं, तुम्हाला उपवरून याच्यामध्ये काय समजलं? उप म्हणजे कमी महत्वाचं, बरोबर आहे ना? तर हे जे आहे हे मेन वाक्य नसणार, हे काय असणार, थोडं कमी महत्वाचं वाक्य असणार। आता सांगतो मी तुम्हाला, क्लॉज किंवा उपवाक्य कशाला म्हणायचं आहे। बघा, इथं लिहून ठेवलंय मी। क्लॉज कशाला म्हणायचं? कमीत कमी त्या शब्दसमूहामध्ये कमीत कमी काय असला पाहिजे, कर्ता, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, वर्ब। ठीक आहे, मग त्याचा पूर्ण अर्थ असो की अपूर्ण अर्थ असो ते मॅटर करत नाही सध्या। क्लॉज म्हणण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 घटक आवश्यक असतात। कमीत कमी त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, कर्ता, यस म्हणजे सब्जेक्ट आणि या वी म्हणजे वर्ब। ठीक आहे, मग तो पूर्ण अर्थाचा असो, पूर्ण शब्दसमूह की अपूर्ण अर्थाचा असो। ठीक आहे, मग त्याच्यानुसार जे आहे ना आपण क्लॉजचा काय करत असतो, प्रकार पाळत असतो। हे जे क्लॉज आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट काय म्हटलं मी, देयर शुड बी ऍटलिस्ट सब्जेक्ट अँड वर्ब। ठीक आहे, मग त्याचा जो अर्थ आहे पूर्ण किंवा अपूर्ण अर्थ असू शकतो। आता त्याचा जर का पूर्ण अर्थ लागत असेल, पूर्ण अर्थ, ठीक आहे, त्या शब्दसमूहाचा म्हणजे यस आणि वीचा, तर त्याला आपण म्हणत असतो मेन क्लॉज। त्याला काय म्हणायचं, मेन क्लॉज। ओके, पूर्ण अर्थाचा असन तर त्याला म्हणू आपण मेन क्लॉज, आणि अपूर्ण अर्थाचा असन, अपूर्ण अर्थाचा म्हणजे कमी महत्वाचा, म्हणून त्याला आपण म्हणतो सब ऑर्डिनेट क्लॉज। हे लक्षात ठेवा। हा, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू, प्रधान वाक्य, प्रधान उपवाक्य म्हणू। आणि हे जे आहे याला आपण गौण म्हणजे कमी महत्वाचं म्हणत असतो। सध्या आपल्याला हे शब्द महत्वाचे आहे, मेन म्हणजे प्रमुख, प्रधान, आणि सबऑर्डिनेट म्हणजे त्यापेक्षा कनिष्ठ, म्हणजे आपण काय म्हणतो, गौणत्व, गौणवालं वाक्य। ठीक आहे, तर पेपरामध्ये जे आहे ना तुम्हाला हे याच्यावर प्रश्न येत असतात, कशावर, सबऑर्डिनेट क्लॉजवर। आता हे जे आहे ना हे कसे ठरलेले असतात, ज्या प्रकारचे तुम्ही कंजंक्शन वापरता त्यानुसार जे आहे हे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ठरलेले असतात। आता पेपरामध्ये म्हणजे 10वी 12वीची एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की समजा त्यांना ऍडजेक्टिव्ह क्लॉज दिला असेल तर ते म्हणतात की मग त्या नामाला काय करा, मेन क्लॉज मधील नामाला काय करा, बॉक्स करा, आणि मग त्यामधील तो ऍडजेक्टिव्ह क्लॉजला अंडरलाईन करा, तो भाग वेगळा। म्हणजे मेन क्लॉज ओळखणं, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखणं हा भाग वेगळा। आणि त्याच्यानंतर पेपरामध्ये प्रश्न येत असतो सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार। ठीक आहे, तो प्रश्न महत्वाचा असतो आपल्यासाठी। तर सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार जे आहे ते जे आपण नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज सांगतो, तो आपल्यासाठी महत्वाचा आहे। त्याच्याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती सांगणार आहे। बघा, आता सेंटेन्स कशाला म्हणायचं आणि क्लॉज कशाला म्हणायचं ते सांगतो। आता इथे एक वाक्य लिहिलं, शी इज अ टीचर। ओके, हे पूर्ण अर्थाचं वाक्य आहे। पूर्ण अर्थाचं वाक्य कसं आहे, शी काय याच्यामधला सब्जेक्ट आहे, इज काय वर्ब आहे, इज काय हा वर्ब आहे। ओके, आणि हा उरलेला जो आहे हा कॉम्प्लिमेंट आहे। तर पूर्ण अर्थाचं वाक्य आहे, ती एक शिक्षिका आहे। पूर्ण अर्थाचं वाक्य, पूर्ण अर्थाचं वाक्य आहे जर का वाक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं कंजंक्शन वापरलं नसेल, म्हणजे अँड, त्याच्यानंतर ऑर, आणि हे आपले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणकोणते, अल्दो, वेन, वेनेवर, त्यानंतर हे जे आहे कंपॅरिझन वाले वाक्य, हे सर्व या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये येत असतात। जर का वाक्यामध्ये काय नसेल, कुठल्याच प्रकारचा कंजंक्शन नसेल, म्हणजे अँड नसेल, काहीच नसेल, तर त्याला तुम्हाला हे क्लॉज म्हणण्याची गरज नाही। का? कारण तो पूर्ण अर्थाचं सिंगल वाक्यच बनून जाते। जसं आता शी इज अ टीचर, याच्यामध्ये कंजंक्शनच नाही, अँड वगैरे, म्हणून हे याला क्लॉज म्हणण्याची गरज नाही। हे काय झालं, तुमचं सेंटेन्स झालं। ओके, हा क्लॉज नाही, याला काय म्हणायचं, पूर्ण अर्थाचं वाक्य म्हणायचं। आता हे दुसरं वाक्य पहा, शी इज अ टीचर
अँड हर हजबंड इज अ डॉक्टर. आता इथं काय आला? कंजंक्शन आला. कंजंक्शन म्हणजे सर्वांना माहित असेल अशी अपेक्षा आहे. कंजंक्शन म्हणजे जे दोन समान दर्जाच्या शब्दांना, नामांना किंवा उपवाक्यांना, क्लॉजेसला किंवा वाक्यांना जोडतो त्याला काय म्हणतो आपण? कंजंक्शन म्हणतो. इथे आहे पहा, हे पहिलं वाक्य शी इज अ टीचर, ती शिक्षिका आहे. दुसरं वाक्य पहा अँड हर हजबंड इज अ डॉक्टर, हे पण पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. मग इथं काय झालं? अँड न दोन आपण काय केलं? दोन वाक्य जोडले. आता पूर्ण अर्थाचं वाक्य असं, आता अँड न जोडलं म्हणून आता इथं आपण तुम्ही म्हणू शकता की या ठिकाणी आपण क्लॉज म्हणू शकतो. तर हा आपला मेन क्लॉज. हा काय आपला मेन क्लॉज? कसं रे? मेन क्लॉज मध्ये जे आहे काय नसते? आपलं कंजंक्शन नसते, लक्षात ठेवता. किंवा आलं तर कुठलं मग म्हणजे नसतेच मुळात. हा दुसरं जे आहे म्हणजे आता मी तुम्हाला ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दल ते नाही सांगत आहे. कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं तर त्याच्यामध्ये आपले हे जे आहे कोणते कोऑर्डिनेटिंग वाले कंजंक्शन येत असतात ते मी तुम्हाला वेगळं सांगतो डिटेलमध्ये, कारण ते याच्यात टाकलं तुम्हाला समजणार नाही. ते मी सध्या बेसिकच सांगत आहोत तुम्हाला. सध्या तर लक्षात ठेवा, हे पूर्ण अर्थाचं वाक्य, याला आपण मेन क्लॉज म्हटलं. हे पण पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. पूर्ण अर्थाचं म्हणजे त्याला या वाक्यापासून सेपरेट काढलं. म्हणजे आता शी इज अ टीचर अँड हर हजबंड इज अ डॉक्टर, या वाक्यातून हे वाक्य वेगळं काढलं मी. हर हजबंड इज अ डॉक्टर, तिचे पती काय डॉक्टर आहे. पूर्ण अर्थाचं वाक्य, पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. म्हणजे आपल्यासाठी हे काय? मेन क्लॉज. आता तुम्ही म्हणतात मग अपूर्ण अर्थाचं वाक्य कसं असते? तर त्याच्यासाठी आपण पुढचं वाक्य पाहू. पहा, शी इज द टीचर हू टॉट मी, म्हणजे ही तीच शिक्षिका आहे की जिने मला शिकवलं होतं. ठीक आहे, शिकवलं. मग आता पहा याच्यामध्ये दोन वाक्य आहे. शी इज द टीचर, ती शिक्षिका आहे. याच्यामध्ये कंजंक्शन नाही. कंजंक्शन नसेल तर आपल्याला याच्यामध्ये जास्त लोड घ्यायची गरज नाही. ज्या उपवाक्यात कंजंक्शन असते त्याला काय म्हणायचं? मेन क्लॉज. हे पूर्ण अर्थाचं आहे. एवढं सेपरेट वाक्य तुम्ही वेगळे काढू शकता. त्याला आपण सेंटेन्स सुद्धा म्हणू शकतो. सध्या याच्यामध्ये कंजंक्शन हू जो आहे, हू हा कंजंक्शनचं काम करतो आणि याच्यामध्ये या वाक्याचा कर्ता पण आहे. याच्यामध्ये दोन वाक्य बरं. कोणकोणते वाक्य आहे? शी इज अ टीचर हे पहिलं वाक्य आणि दुसरं हू टॉट मी हे दुसरं वाक्य. तुम्ही म्हणता कसं काय? दोन क्लॉज आहे. हा सब्जेक्ट आला, हा वर्ब आला, पूर्ण अर्थाचं वाक्य आहे म्हणून मेन क्लॉज. याच्यामध्ये हा सब्जेक्ट आला आणि हा टीचचा भूतकाळ काय होता? टॉट. हा वर्ब आला म्हणजे हा पण काय झाला आपल्यासाठी? क्लॉज झाला. क्लॉजची कंडिशन त्यांना सॅटिस्फाय केली. आता आपला प्रश्न असा आहे की तो मेन क्लॉज आहे की सबऑर्डिनेट क्लॉज आहे? बघा, सबऑर्डिनेट क्लॉजचं जे आहे ना, म्हणजे विशिष्ट प्रकारचे उभयनिव्यय अवयव असतात की ते उभयनिव्यय अवयव आले तर त्याला आपण 100% काय म्हणत असतो? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणत असतो. त्यासाठी मेन क्लॉज मध्ये कोणकोणते येते? सॉरी, मेन क्लॉज मध्ये कोणकोणते कंजंक्शन येतात हे पहिले तुम्हाला माहित पाहिजे. आता हे वेगळं प्रकरण घेतो मी. कोणतं? कंजंक्शनचं. तात्पुरतं फक्त सांगतो तुम्हाला की मेन क्लॉज मध्ये कोणकोणते कंजंक्शन येत असतात. मेन क्लॉज म्हणजे याचा अर्थ की ते आपलं हे कंपाऊंड सेंटेन्स. हा, तर मेन क्लॉज म्हणण्यापेक्षा मी त्याचा प्रकार म्हणतो. त्याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. काय म्हणायचं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके. आणि हे जे इकडं काय असते? नावाप्रमाणेच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. हा बा, तुम्हाला सांगतो मी. एखादं म्हणजे जर का वाक्यात हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आले तर ते काय असते? कंपाऊंड सेंटेन्स. आता थोडंसं हे मला माहित आहे, थोडंसं आपण डीप मध्ये चाललो, पण थोडं आपल्याला हे जे नॉलेज इथं असणं आवश्यक आहे. ते कंपाऊंड सेंटेन्स होऊन जाते आणि इकडं जे आहे हे काय होते? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो, इकडं संयुक्त वाक्य म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता तुम्हाला सांगतो मी, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आणि या अर्थाचे म्हणजे अँड या अर्थाचे सर्वच आले, त्यानंतर ऑर या अर्थाचे सर्व आले. आता त्याचे नाव वगैरे म्हणजे क्युम्युलेटिव्ह, त्याच्यानंतर आपलं डिसजंक्टिव्ह, ऍडव्हर्सेटिव्ह, इलेटिव्ह ते नावं घेत नाही मी सध्या एवढं लक्षात ठेवा. अँड अर्थाचे, ऑर अर्थाचे, त्याच्यानंतर अजून एक आपलं आहे बट अर्थाचे. तर अशा प्रकारच्या अर्थाचे, म्हणून या अर्थाचे, सो देअरफॉर, अशा प्रकारचे जर का कंजंक्शन आले तर ते काय असते? कंपाऊंड सेंटेन्स असते. त्याला आपण काय म्हणतो असतो? संयुक्त वाक्य. आणि हे सोडून मग बाकीच्या अर्थाचे जे वाक्य असतात म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियाविशेषण अवयवाले जे हे असतात कुठले कंजंक्शन, तर ते त्याच्यामध्ये येत असतात. आता याच्यामध्ये कोणकोणतं सांगू शकता तुम्ही? हे असं जो की, जे की, म्हणजे याच्यामध्ये स्थळ, काळ वगैरे सर्व येते. म्हणजे कुठले येणार? याच्यामध्ये भिन्न वाक्य जोडलो. आता मी जे सांगत आहे तुम्हाला, जेव्हा इथं उदाहरण पाहू तेव्हा एकदम क्लिअर होईल. सध्याच मी तुम्हाला आता हे सबऑर्डिनेट क्लॉज मला तुम्हाला समजून सांगायचं आहे, म्हणून याच्यामध्ये कोणते कंजंक्शन येतात ते मी तुम्हाला सांगत आहे. वेन वाले, काळ दर्शवणारे, त्याच्यानंतर वेअर,
म्हणजे दोन वाक्य जोडण्याचं काम करणारा. तुम्ही म्हणता ना आता हे तर प्रश्नदर्शक शब्द आहे, हे बरोबर आहे, पण हे यावेळेस जे आहे हे प्रश्न विचारणार नाही, हे काय करणार, दोन वाक्य जोडण्याचं काम करणार, म्हणून तर त्याला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणत आहोत. ओके. त्यानंतर ॲज, ॲज दो, ठीक आहे. त्यानंतर आपले कंपॅरेटिव्ह डिग्री वाले, सॉरी कंपॅरिझन वाले वाक्य, द्यान वगैरे वाले वाक्य, द्यान, नो सुनर द्यान वाले वाक्य. तर हे भरपूर आहे, हे वेगळं घेतो मी तुम्हाला सध्याचं. एवढंच लक्षात ठेवा की हे आपले जे आहे हे असतात कंपाऊंड सेंटेन्स वाले वेन आणि हे असतात कॉम्प्लेक्स वाले. पेपरामध्ये तुम्हाला हे विचारतात कोणते, कॉम्प्लेक्स वाले. आपल्याला हे याचं काम आहे सध्या, हे जे आहे ना हे डिटेलमध्ये पाहायचं आहे आपल्याला. ओके, सध्याचं एवढं लक्षात ठेवा. हा, क्लॉज म्हणजे काय म्हटलं मी, डबल सांगतो थोडं तुम्हाला. काही जणांना काहीच माहित नसते तर त्यांना थोडं लक्षात यायला वेळ लागतो. पुन्हा एक वेळ सिबेज करून देतो मी. क्लॉज म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्ब. पूर्ण अर्थाचं असन म्हणजे स्वतंत्र वाक्य लिहू शकत असन त्याला मेन क्लॉज म्हणायचं. अपूर्ण अर्थ असन तर त्याला काय म्हणायचं, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आपल्याला पेपरामध्ये सबऑर्डिनेट क्लॉजवरच प्रश्न येत असतात. इथं आता इथं येऊ आपण पुन्हा वापस. हे बघा, हा इथं हे दोन्ही मेन क्लॉज आहे. हे प्रश्न येत नाही तुम्हाला पेपरामध्ये. पेपरामध्ये हा प्रश्न येतो कोणता, हे ते वाक्य लिहिणार, शी इज द टीचर हु टॉट मी, म्हणजे ही ती शिक्षिका आहे की जिने मला शिकविलं. ओके, तर असं वाक्य आहे. ते म्हणणार की आता ते जे आहे कधी कधी ती अंडरलाईन करून देऊ शकते किंवा अंडरलाईन करून सुद्धा देऊ शकत नाही. तर समजा त्यांनी इथून जे आहे जिथून तुमचं कंजंक्शन सुरू होते, आता हु जो आहे हा या ठिकाणी सब्जेक्ट पण आहे वाक्याचा आणि तूच काय करतो, दोन वाक्यांना जोडण्याचं कार्य करतो. म्हणून हे जे आहे हे बघा, हे ऍड ऑर बट सो या अर्थाचे सोडून बाकी सर्व कंजंक्शन हे आपल्यासाठी काय असणार, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन असणार. हे जे आहे हे दोन वाक्य जोडण्याचं काम करते आणि अपूर्ण अर्थ व्यक्त करते. एवढा क्लॉज कसं, जिने मला शिकवलं, हे वाक्य सेपरेट लिहिलं ते पूर्ण अर्थाचं झालं काय, जिने मला शिकवलं पूर्ण विराम दिला, पूर्ण अर्थाचं झालं का नाही ना, म्हणून हे अपूर्ण अर्थाचं वाक्य आहे, म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज वाला वाक्य आहे. पण आपण म्हटलं शी इज अ टीचर अँड हर हजबंड इज अ टीचर, हे दोन वाक्य सेपरेट वेगवेगळ्या अर्थाचे आहे, म्हणजे स्वतंत्र अर्थाचे आहे आणि ते वेगळे वापरू शकतो आपण. म्हणून हे दोन्ही काय मेन क्लॉज आहे, लक्षात घ्या. एक मिनिट. ओके, बघा आता. हा, तर हे अशा पद्धतीने काय असते मग क्लॉज असते. बरं, पेपरामध्ये तुम्हाला काय विचारलं जात असते, हे उपवाक्य विचारले जात असतात. ठीक आहे, कुठले उपवाक्य विचारत असतात, सबऑर्डिनेट क्लॉजचे. चला पुढचा भाग आपण पाहूया आता. आता तुम्हाला जो मी सांगणार आहे तो सांगणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, आपल्या पूर्ण याच्यासाठी त्या क्लॉज मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला विचारला जात असतो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज, हा, याला काय म्हटलं मी, गौण उपवाक्य. काय म्हटलं रे, सबऑर्डिनेट म्हणजे कमी महत्वाचा. कमी महत्वासाठी शब्द आहे मराठीमध्ये गौण. ओके, हा, आणि क्लॉज साठी काय, उपवाक्य. गौण उपवाक्य म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असेल आणि अपूर्ण अर्थाचं असेल. ओके, हा, तर सर्वांना माहित आहे हे जे आहे ना सबऑर्डिनेट क्लॉज हे असते तीन प्रकारचं, आणि मी त्याची माहिती सांगतो मग तुम्हाला. तीन प्रकारचं म्हणजे एक असते नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे, तर हे मी शॉर्टकट मध्ये असं लिहितो, नाउन क्लॉज. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो असतो हा असतो याच्यामध्ये नाउन क्लॉज झाल्यानंतर दुसरा असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कुठला असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि तिसरा आणि शेवटचा तो असतो ऍडवर्ब क्लॉज. ऍडवर्ब क्लॉज. बरं, आता जे आहे ना, आता कुठं आपण आपल्या मेन मुद्द्यावर आलोय. आतापर्यंत मी तुम्हाला बेसिकच माहिती सांगितली. हे बघा, हे तीन असते तुम्हाला पेपरामध्ये विचारले जाणारे क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. आता हे क्लॉज समजण्यासाठी फक्त आणि फक्त काय माहित पाहिजे, हे शब्द जे आहे याचा अर्थ माहित पाहिजे. हा, तर नाउन म्हणजे काय असते, नाम. आता एक लक्षात ठेवा, नाम कोणाला म्हणायचं, नाम कोणाला म्हणायचं, जो की कशाचं उत्तर येते, काय आणि कोणचं. नाम कशाला म्हणायचं, जो की कशाचं उत्तर येतो रे, काय आणि कोणचं. ओके, मग हे जे आहे एखादं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कशाच्या जागी आलं, सब्जेक्टच्या जागी आलं, तर तो सब्जेक्ट काय असतो, नाम असतो. ऑब्जेक्ट सुद्धा काय असतो, नाम असतो. कॉम्प्लिमेंट सुद्धा काय असतो, नाम असतो. लक्षात ठेवा, प्रिपोजिशन नंतर सुद्धा काय येऊ शकते, नाम येऊ शकते. आता हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे जोपर्यंत मी तुम्हाला काही नाही देणार, उदाहरण नाही देणार, तोपर्यंत समजणार नाही. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, पहा.
ह्याच्यामध्ये कुठलं आहे नाउन क्लॉजचं वाक्य सांगतो. याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे शी सेड टू राहुल असं वाक्य आहे. ती राहुलला म्हणाली. हे अशा प्रकारचे वाक्य जे आहे ना तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले असतात. हे डायरेक्ट स्पीच मधले वाक्य याच्यावर ठरलेलं आहे भाऊ. काय काय हा सब्जेक्ट असतो, हा रिपोर्टिंग वर्ब असतो आणि ज्याला कोणाला म्हटलं हे प्रिपोजिशन नंतर नाम येते. हा जनरली याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतो, नेहमी नाम असतो. ऑब्जेक्ट हा नाम असतो. ठीक आहे. हा आता मी काय करतो, राहुलच्या ऐवजी शब्द समूह वापरतो शी सेड. ठीक आहे. हा पुढे म्हणतो दॅट शी इथं लिहितो मी पुढचं वॉज हंग्री. आता पहा तुम्हाला सांगतो हे जसे इनडायरेक्ट स्पीच वाले वाक्य असतात हे इनडायरेक्ट स्पीच वाले वाक्य आहे. पहा शी सेड हा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. आता इथं सुद्धा हे वरच्या सारखंच वाक्य आहे, पण काय झालं यानं हे जे आहे इथं सिंगल शब्द होता आणि इथं काय केलं शब्द समूह आणि कंजंक्शन दॅट वापरला. हा काय झाला आपला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ठीक आहे. दुसरं हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हा काय आहे वर्ब आहे. मग आपण काय म्हटलं होतं सब्जेक्ट आणि वर्ब असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला काय म्हणू शकतो क्लॉज म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं क्लॉज वालं वाक्य. म्हणून आता मला सांगा यानं ऑब्जेक्टला रिप्लेस केलं. ऑब्जेक्ट काय असतो नेहमी नाम असतो. म्हणून हे एवढं वाक्य कुठलं दॅट शी वॉज हंग्री. तर हे काय झालं आपलं नाउन क्लॉजचं उदाहरण झालं. कशाचं उदाहरण झाले, नाउन क्लॉजचं उदाहरण झालं. लक्षात ठेवा. एक वेळेस बघून घ्या तुम्ही व्यवस्थित आहे की नाही. हा फ्रेम मध्ये दिसत आहे. ओके ठीक आहे. हे थोडंसं नंतर मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. सध्याचं बेसिक सांगत. तर हे झालं आपल्या नाउन क्लॉज बद्दलची माहिती. ठीक आहे. आता इथे मी मोडतो तुम्हाला जेणेकरून सेपरेट मला सांगता आलं पाहिजे. तर तीन तुम्हाला क्लॉजचं नाव माहित आहे कुठले कुठले, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, त्याच्यानंतर ऍडव्हर्ब क्लॉज. हा चला आता दुसरं सांगतो मी तुम्हाला. काय म्हटलं मी तुम्हाला, जो नामाच्या जागी येतो क्लॉज तो काय असतो नाउन क्लॉज. दुसरं इथं आपण उदाहरण लिहिलेलंच आहे. दुसरा जो प्रकार आहे हा आहे आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज, क्रियाविशेषण गौण उपवाक्य. बरं येतो हे कशाचं उत्तर असते, कोणता कोणती कोणते. ठीक आहे. कोणता कोणती कोणते. हा जसं आता एक तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीचं वाक्य असते बघा. ही किंवा आय बॉट अ गोल्डन वॉच. बघा आता हे वाक्य हे सिरियसली नका घेऊ, मनाला काही पैसे लागत नाही त्याच्यामुळे लिहून टाकलं. जोक्स अपार्ट, आय बॉट अ गोल्डन वॉच हे नाम आहे. वॉच दिस इज अवर नाउन आणि हा गोल्डन हा काय याचा ऍडजेक्टिव्ह, कारण यानं या नामाबद्दल माहिती दिली. सो दिस इज हिअर अवर ऍडजेक्टिव्ह. तर हे आपलं साधं ऍडजेक्टिव्ह झालं सिंगल शब्द. आता यालाच मी काय करतो ऍडजेक्टिव्ह क्लॉजने रिप्लेस करतो. जसं आता हे वाक्य पाहता, आय बॉट अ वॉच. आय बॉट अ वॉच. आता पुढे पहा काय लिहितो, विच इज असं लिहितो मी, विच इज मेड ऑफ गोल्ड. आता इथं पहा बरं, पहा हे काय झालं, हे नाम आलं आणि त्याच्याबद्दल कोण माहिती दिली, विच इज मेड ऑफ गोल्ड, जे की सोन्याने बनलेली आहे. अर्थ तोच आहे पण काय झालं इथं विच हा काय झाला सब्जेक्टचं काम करतो, हा वर्ब आला. ठीक आहे. जे की सोन्याने बनलेली आहे अपूर्ण अर्थ आहे ना, त्याला सेपरेट केलं या वाक्याचा, त्याचा अपूर्ण अर्थ लागतो. म्हणून हे एवढं काय आपल्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉज. त्यातही कुठला आहे ऍडजेक्टिव्हचा क्लॉज आहे. कुठला ऍडजेक्टिव्ह क्लॉज का, कारण त्यानं या ऍडजेक्टिव्हचं काम करणाऱ्या शब्दाला रिप्लेस केलं. बघा, आय बॉट अ वॉच, मी घड्याळ घेतली जे की सोन्याची बनलेली आहे. मग एवढा जो आहे हा काय असेल आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजे तुम्हाला काय समजलं की ज्या पद्धतीने त्याचं नाव आहे तो त्या प्रकारच्या शब्दाला रिप्लेस करतो. म्हणजे नाउन क्लॉज असेल तर नाउनच्या ऐवजी आपण नाउन असा क्लॉज वापरणार. ठीक आहे.
म्हणजे नामाचं कार्य करणारा. इथे ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर ऍडजेक्टिव्हच्या वर्बच्या जागी ऍडजेक्टिव्हचं कार्य करणारा आपण क्लॉज वापरणार, त्याला काय म्हणणार आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणणार. तिसरा एकदम सोपा प्रकार आहे, तिसरा असतो ऍडवर्ब क्लॉज. आता हा ऍडवर्ब क्लॉज सांगतो मी तुम्हाला कसं असते. यापूर्वी मी क्रियाविशेषण कसे ओळखावे असं मराठीमध्ये व्हिडिओ बनवलाय, तोच इंग्रजीसाठी सुद्धा आम्ही पडतो. बघा तिसरा जो आपला क्लॉज आहे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वाला म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज वाला, तर त्याला म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज. त्याला काय म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज. त्याला आपण म्हणणार क्रियाविशेषण गौण उपवाक्य. हा, तर आता जेव्हा केव्हा तुम्ही क्रियाविशेषण म्हणता तर तुम्हाला म्हटलं होतं हे लक्षात ठेवायचा शब्द केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात असे होते. ठीक आहे. आता इंग्रजीमध्ये जे आहे ना, मी जेव्हा तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन शिकवणार तेव्हा तुम्हाला हे ओळखण्यासाठी खूपच जास्त सोपं जाणार. हे केव्हा वाले म्हणजे जर का वाक्यात वेन असेल, जनरली वेन वाक्य जोडलं असेल तर तो सबऑर्डिनेट क्लॉज कुठला असणार ऍडवर्ब क्लॉज. त्यानंतर कोठे न वाक्य जोडलं असेल तर, वेअर न वाक्य जोडलं असेल तर सबऑर्डिनेट क्लॉज कोणता ऍडवर्ब क्लॉज. त्यानंतर कसे हाऊ, ठीक आहे, किती वेळ, कितीदा, हाऊ मेनी टाइम्स, ओके, या प्रकारचे असतात. त्यानंतर अजून एक सांगतो याच्यामध्ये, याच्यामध्ये डिग्रीवाले वाक्य येते, द्यानवाले वाक्य, त्यानंतर हे ऍज इफ वाले वाक्य येते, त्यानंतर ते त्याच्यासारखं ऍज दो वाले वाक्य येते, फक्त दो वाले वाक्य येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे अशा प्रकारचे वाक्य आले तर हे काय असते ऍडवर्ब क्लॉज असतात. ठीक आहे, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता इथं जे मी या साईडनं लिहितो कारण याचं आपल्याला इथं काम पडणार आहे. इथं हे मोडतो मी आता. आता मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्हाला सांगत आहे मी ऍडवर्ब क्लॉज. कुठला सांगत आहे ऍडवर्ब क्लॉज. पाहता पुट किंवा हे पहिलं वाक्य सोपं घेतो मी तुम्हाला. आय केम, मी आलो. वेन, आय केम वेन शी वेंट. पहा बरं हे वाक्य, मी तेव्हा आलो जेव्हा ती गेली. मग याचा अर्थ काय झाला, अगोदरच क्रिया झालेली असन हे, तर आपण ते एक वाक्य साध्या भूतकाळामध्ये घेतो आणि पुढचं वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये घेतो. म्हणजे शी वेंट बनावं नाही लागेल आपल्याला, शी हॅड गॉन असं म्हणावं लागेल. तर पहा आता सरळ पहिले मी आलो पूर्ण अर्थाचं वाक्य म्हणजे हा काय झाला आपला मेन क्लॉज. पेपरामध्ये तुम्हाला हे विचारणार नाही. वेन शी हॅड गॉन, जेव्हा की ती गेली होती, जेव्हा ती गेली होती. मग जेव्हा ती गेली होती हे अपूर्ण अर्थाचं वाक्य आहे, बरोबर. मग आता मेन क्लॉज मधील क्रियापदाला प्रश्न विचारायचा तर त्याचं उत्तर केव्हाचं उत्तर हा पूर्ण शब्द समोर येतं. तुम्हाला म्हटलं होतं मी क्रियाविशेषण काय असतात, केव्हा, कोठे, कसे अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर येणारे शब्द असतात. ठीक आहे, पहिले साधं वाक्य सांगतो मी. आय केम येस्टरडे, आय केम येस्टरडे, मी केव्हा आलो, काल आलो. मग हे जे आहे हे आता इथं तुम्हाला नामाचं कार्य करत नाही तो. ठीक आहे, तर हा करतो ऍडवर्बचं कार्य. हा सिंगल शब्द आहे का, कारण हे कशाचं उत्तर येते केव्हाचं. मग हा सिंगल शब्द केव्हाचं उत्तर येत होता तर हा ऍडवर्ब सिंगल शब्द झाला. पण इथं हे सुद्धा हा पूर्णच्या पूर्ण एवढा क्लॉज, हा जो आहे हा पूर्णच्या पूर्ण एवढा क्लॉज या मेन क्लॉज मधील या क्रियापदाला तुम्ही केव्हा असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर येते मी केव्हा आलो. उत्तर काही नाही, जेव्हा की ती गेली होती, जेव्हा ती गेली होती, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून मग हे केव्हाचं उत्तर येते. म्हणून हे एवढा जो आहे ना हा आपला काय असेल ऍडवर्ब क्लॉज असेल. ओके, मग याच्यामध्ये कोठे मी ते जसं आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता हे पेपरातलं उदाहरण आहे. पुट द keys where I can put the keys, put the key करतो, where I can find it. मराठीत अर्थ काय उरायला की किल्ली, चावी तेथे ठेव की जेथे मी त्याला काय करू शकेल, शोधू शकेल. मग आता चावी कोठे ठेव, उत्तर येणार जेथे की मी त्याला शोधू शकेल, बरोबर. मग मेन क्लॉज मधील या क्रियापदाचं उत्तर येते ना ते. ठीक आहे, इथं आज्ञार्थी वाक्यामध्ये करता दिला नसेल तरी तो यू असतो, लक्षात ठेवा, ठरलेला असतो. तर अशा पद्धतीने जे आहे मेन क्लॉज मधील ह्या वर्बचं उत्तर
कोठेचं उत्तर येते ना, कोठेचं चावी कुठे ठेव उत्तर येणार, जे की मी तिला शोधू शकेल. मग या कोठेचं उत्तर ह्या पूर्णचा पूर्ण हा क्लॉज येत आहे, हा पूर्ण क्लॉज येत आहे. बरं, क्लॉज आहे का, सबऑर्डिनेट क्लॉज आहे का ते पहिले चेक करा. जेथे की मी त्याला शोधू शकेल, तिला शोधू शकेल. अपूर्ण अर्थाचं वाक्य, बरोबर आहे. हा वेअर कंजंक्शन झाला, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा सब्जेक्ट पण आहे आणि कॅन आणि फाइंड हे संयुक्त वर्ब आहे, बरोबर आहे. मग आपण काय म्हटलं होतं, सब्जेक्ट आणि वर्ब असलं तर त्याला काय म्हणायचं, मग काय म्हणायचं, सर्वांनी आपलं क्लॉज म्हणायचं. ओके, ते हे जे आहे म्हणून कोठेच उत्तर येते, म्हणून हे काय झालं आपलं ऍडो क्लॉज ऑफ प्लेस, ऍडो क्लॉज ऑफ प्लेस. आता तुम्हाला सांगतो मी पुन्हा एक वेळेस, हे जे आहे ना ऍडो क्लॉज, म्हणजे ऍडो क्लॉज ओळखण्यासाठी एकदम सोपं आहे का, कारण त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार नेहमी याच्यामध्येच मोडत असतात. म्हणजे केव्हा, कोठे, कसे, डिग्रीवाले वाक्य, त्यानंतर मॅनरवाले वाक्य, कॉन्ट्रास्टवाले वाक्य, ठीक आहे, हे सर्व याच्यामध्येच मोडत असतात. हे ओळखण्यासाठी एकदम सोपं आहे. मी काय करतो, तुम्हाला पहिले तुम्हाला मी उभ्यान्वी अव्यय जे आहे ना हे थोडे डिटेलमध्ये सांगणार मी, इंग्लिशवाले ते थोडेसे पाठ झाले की मग हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आज जे आहे ना, काही जणांना कदाचित हा बेसिक समजलं नसेल तर एक वेळेस रिवाइज करून देतो मी, आणि याच्यानंतर जो मी व्हिडिओ बनवेल ना तो पहिले अगोदर या कंजंक्शन वर बनवेल. सध्याचा तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगतो, शेवटपर्यंत जो आहे, जो व्हिडिओ बघितला, ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्याचा नक्कीच फायदा होईल. बघा, क्लॉज मध्ये काय म्हटलं, क्लॉजचा अर्थ काय होत असतो, क्लॉज म्हणजे असा शब्दसमूह ज्याच्यामध्ये कमीत कमी सब्जेक्ट आणि वर्ब असतो, बरोबर, आणि तो काय असतो, म्हणजे पूर्ण अर्थाचा असू शकतो, अपूर्ण अर्थाचा असू शकतो. जेव्हा त्या वाक्यामध्ये, उपवाक्यामध्ये अपूर्ण अर्थाचे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे मी तुम्हाला सांगितले होते, इफ, व्हेनेवर वगैरे यासारखे कंजंक्शन वापरले, तेव्हा ते काय असते, नेहमी आपला सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि अँड वगैरे वापरलं असतं तर तो काय असतो, मग मेन क्लॉज असतो, किंवा सिंगल सेपरेट वाक्य असतात. पेपरामध्ये कसा प्रश्न येत असतो, नेहमी तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रश्न विचारले जात असतात, आणि मग ते नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉजचे प्रश्न विचारले जात असतात. तुम्हाला काय म्हटलं मी, नाउन जो आहे हा कर्त्याच्या जागी येतो, कर्माच्या जागी येतो, कॉम्प्लिमेंटच्या जागी येतो, प्रिपोजिशन नंतर येतो. मग हे जे आहे तुम्हाला थोडंसं वेगळा व्हिडिओ बनवून सांगावं लागेल. सध्या एवढंच लक्षात ठेवा, काय मुख्य क्रियापदामधील मुख्य जे आपलं मेन क्लॉज असतो त्याच्यातील क्रियापदाला आपण प्रश्न विचारत असतो, म्हणजे कायचं उत्तर येत असणार, नाउन क्लॉज असणार, ठीक आहे. त्यानंतर आपण जे म्हटलं कोणताच उत्तर येत असेल तर काय असणार, मग तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असणार. आणि केव्हा, कुठे, कसे हे जे आपण म्हटलं होतं त्याचं उत्तर येत असेल तर तो काय असतो, ऍडवर्ब क्लॉज असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात घ्यायचे. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा बघा, खूप महत्त्वाचा टॉपिक होता. याच्यानंतर मी याचा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आणि बेसिक माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ जो आहे बाकीच्यांना सुद्धा शेअर करा. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल किंवा नसेल सुद्धा तरी माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, माझा उद्देश असा आहे, मी अशा प्रकारचे टॉपिक घेऊन येणार आहे पुढे चालून, जे खूप महत्त्वाचे आहे, परंतु जनरली ते तुम्हाला कुठे आढळत नाही, किंवा महत्त्वाचे असून सुद्धा युट्यूबवर तो कंटेंट आढळत नाही. मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो पुन्हा एक वेळेस सांगतो. शिष्यवृत्ती एक्झाम, तुम्हाला शिष्यवृत्ती जर कोणी विद्यार्थी तयारी करणार असेल तर आपलं युट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही आपलं युट्यूब चॅनलचा कंटेंट फॉरवर्ड करा. दुसरं, पूर्णच्या पूर्ण इंग्लिश ग्रामरमध्ये आता मी जस्ट स्टार्ट केलेलं आहे, अजून तो खूप बाकी आहे, मी जस्ट स्टार्ट केलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण इंग्लिश ग्रामर जे कव्हर करून देणार आहे. मराठी ग्रामर आता सध्या जे आहे मी थोडे लोकांना माहित पडलं पाहिजे याकरता व्हिडिओ बनवत आहे. मी जे सिरीज चालू करणे एकदाची, मग ते नेहमीसाठी जे आहे सर्वांसाठी युट्यूबवर अवेलेबल असेल, त्याच्यातून हमखास सर्वांचा फायदा होईल. ते माझे व्हिडिओ मोठे असतील, एक दीड घंट्याचे. सध्या मी जे आहे नवीन असल्याचे ना, आपला कंटेंट बाकीच्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, ठीक आहे. तसे जास्त लांब व्हिडिओ असेल तर लोक पाहत नाही, म्हणून मी थोडे छोटेच व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय, परंतु आवश्यक होतं तेवढं सांगणं. त्यानंतर इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर आणि अजून एक स्पोकन इंग्लिश, त्याचं सुद्धा एकदम बेसिक पासून सुरुवात आपण करणार आहे. तर जसा आता माझा उद्देश असतो की जवळपास दररोजच व्हिडिओ सर्वांसाठी टाकावे, परंतु जे आहे आता मी आतापर्यंत तसं टाकतच आलेलो आहे. आता याच्या पुढे जे आहे मी माझ्या सवडीने व्हिडिओ टाकणार. सवडीने याचा अर्थ की कदाचित असं होऊ शकते एका दिवशी 2-2, 3-3 व्हिडिओ राहील, किंवा काही दिवशी जे आहे तुम्हाला मागचेच व्हिडिओ बघावे लागतील. तर ठीक आहे, मला वाटतं भरपूर बोलणं झालं, तर ठीक आहे, मी इथे थांबतो. आणि माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं, सर्वांनी ते शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर खरोखर तुम्हाला या इंग्लिश ग्रामरमध्ये काय इंटरेस्ट आहे असं म्हणण्यास हरकत नाही. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. ठीक आहे.